मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता बाजारात छान कैऱ्या येत आहेत। मी कैऱ्या आणलेत, कैऱ्याची चटणी करूया। त्यासाठी 5 कैरी, छोटे छोटे 6 कांदे, 1 चमचा जिरं, 2 लसूण, अर्धा चमचा मीठ आणि 1-1.5 चमचा तिखट घेतले। चला तर पाहूया कैरीची चटणी रेसिपी। अशा प्रकारे मी पूर्ण कैरीची साल काढून घेतलेली आहे। जे असताना आपलं बटाटा चिलायचं, याच्याने पूर्ण साल काढून घेतली। कवळ्या कैऱ्या आहेत ना, तर निघून जाते। चला तर पाहूया चटणी। आता हे पण कट करून घेऊया आणि हा कांदा पण मोठा मोठा कट करून घेऊया आणि हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन मोठं मोठं वाटून घेऊया। दाखवते रेसिपी। हे पहा, आता आम्ही आंबा पण कट करून घेतलाय आणि 4-5 कांदे पण कट करून घेतलेत। असं आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। त्यात आपण ही पूर्ण कांदा टाकून घ्यायचा आणि हे पूर्ण आंबे पण टाकून घ्यायचे। अशाच प्रकारे आपण हे पहा, याच्यात आपलं पूर्ण बसत नाही ना, मग आपण अर्धा करूया। अर्ध्या कैऱ्या नंतर घेते आणि सगळं मिक्स करून घेते। आता हे आहे ना, हे पण सगळं टाकून वाटून घेऊया। चला तर पाहूया, मिक्सरला वाटूया। हे पहा, हे जे आहे ना, हे पण आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि वाटून दाखवते तुम्हाला कसं वाटून घ्यायचं ते। खूप छान होते आपली आंब्याची चटणी। चला तर पाहूया। 2 वेळा वाटून घेऊया आपण। मिक्सरचं भांडं छोटं आहे ना, याच्यातच खूप छान होते आपली आंब्याची चटणी। छानपैकी बसून घ्यायचं भांडं छान बसलं तरच आपल्याला वाटता येते। पहा, आता आपलं भांडं बसलेलं आहे। आपण थोडं थोडं करून वाटायचं, जास्त हे पहा, आणि चमच्याने खालीवर करून घ्यायचं थोडंसं। हे पहा, अशाच प्रकारे थोडं थोडं मोठं मोठं असं चटणी वाटून घेऊया आणि पण काढून घेऊया। आणि राहिलेली कैरी आहे ना, हे पण आपण वाटून याच्यातच मिक्स करून घेऊया। हे पहा, मी सगळं वाटून घेतलंय। आता हे पण वाटलंय, सगळं मिक्स करून घेते। आपण हाताने पण करून घेऊ शकतो। हे पण काढून घेऊया। आता तुम्हाला मी माझी स्पेशल ट्रिक दाखवते। ही जी चटणी आहे ना, 8 दिवस फ्रीज मध्ये खूप छान टिकते। ही पहा। चला पण मग कढई घेऊया, तेल आणि जिरं टाकून त्याला थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं असते। दाखवते तुम्हाला रेसिपी। खूप छान लागते आंब्याची चटणी। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला पाहूया पुढची रेसिपी। हे पहा, गॅस चालू करून घेतलाय। आता मी त्याच्यामध्ये या कढईत तेल टाकून घेते। आपण आंब्याची चटणी बनवतोय। अंदाजे 1 चमचाच घ्यायचा, म्हणजे तेलातल्या माप 1, आणि 1 चमचा जिरं टाकून घेऊया अंदाजे। हे पहा, आता खूप छान जिरे तडतडले ना, की ही चटणी आहे ना, ही त्यात टाकून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा। दाखवते मी तुम्हाला। हे पहा, तडतडले। आता आपण टाकून घेऊया ही चटणी। खूप छान होते आंब्याची चटणी। हे पहा, आता आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा। आता कच्चापणा जातो आणि फ्रीज मध्ये 8 दिवस आरामात टिकते ही चटणी। आंब्याची चटणी माझ्या पद्धतीने बनवून पहा। बंद करून घेऊया गॅस आणि झाकून 2 मिनिटं झाकून ठेवूया। पाहूया 2 मिनिटांनी। 2 मिनिटं झाले। चला तर मग उघडून पाहूया। वाव, खूप छान झाली आंब्याची चटणी। माझ्या पद्धतीने बनवून पहा।
आता थंड झाल्यावर याला एका डब्यात ढक्कन लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तयार आहे आंब्याची चटणी. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. आपण बनवणार आहे मठ्ठा. त्यासाठी अर्धा लिटर ताक घेतले. याच्यामध्ये मी 2 मिरची, जिरं, 1 लसूणची पाकळी असं मी वाटून घेतलंय. 2-4 पानं पुदिन्याचे आणि थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ. आता आपण हे कट करून घेऊया आणि मठ्ठा बनवूया. त्यासाठी मी थंड माठातलं 1 ग्लास पाणी पण घेतले. चला तर पाहूया रेसिपी. पहा, मी आता हे ताक कट करून घेत आहे आणि या पातेल्यात काढून घेते. हे पहा, अशा प्रकारे ओतून घेऊया पूर्ण ताक. खूप छान लागतो. माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आंब्याची चटणी आणि ताकाचा मठ्ठा एकत्रच टाकणार आहे रेसिपी. हे पहा, 1 ग्लास भरून पाणी आणि जे वाटलेलं वाटण आणि अर्धा चमचा मीठ. पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट येते. मी याच्यातच मिक्सरला लावून घेतले. आता हे आपण असं मिक्स करून घेऊया. हे पहा, खूप छान होतो मठ्ठा. माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आता आपण आंब्याच्या चटणीची पण रेसिपी पाहूया. हे पहा, खूप छान झालाय मठ्ठा. आता उन्हाळा आहे ना, माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हे पहा, मठ्ठ्यात टाकण्यासाठी नमक, जिरं, 2 मिरची आणि हा पुदिना असा मी मिक्सरला लावून घेतलेला आहे. अर्धा लिटर ताकासाठी एवढं साहित्य खूप आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून पहा.